हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये आणि मी आहे प्रियंका आणि माझ्या ब्लॉग चॅनलचं नाव आहे प्रियंका शिंदे ब्लॉग. तर कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर आज आहे चैत्र पौर्णिमा आणि आज आहे ज्योतिबा देवाची यात्रा. तर त्यांच्यासाठीच मी नैवेद्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवत आहे. कारण आम्हाला यात्रेला जाणं शक्य होत नाही आहे आणि दरवर्षी ज्योतिबाला जाणंही शक्य होत नाही. पण ज्यावेळेला आम्ही गावाला जातो त्यावेळेला जातो, पण यावर्षी आम्ही काही गावाला जाणार नाही आहे, त्याच्यामुळं जाणं शक्य होत नाही आहे. त्यामुळं मी गेल्या 3 वर्षापासून ज्यावेळेला आम्हाला गावाला ज्योतिबाला जाणं शक्य होत नाही त्या वर्षी यात्रे दिवशी मी म्हणजे 3 वर्ष झालं मी ही करते. याच्या अगोदर मी हे करत नव्हते, मला एवढं माहीत नव्हतं. पण जेव्हापासून मला माहीत झाले तेव्हापासून मी ज्योतिबाच्या यात्रे दिवशी मी पुरणपोळीचा स्वयंपाक करून पूजा करून नैवेद्य देवाला दाखवते. तर इथं मी तेच करत आहे. डाळ शिजण्यासाठी मी पहिल्यांदा पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल, हळद आणि थोडंसं मीठ पण मी टाकलेलं, पण ते व्हिडिओमध्ये आलेलं नाही आहे. आणि त्याच्यामध्ये आता ही धुतलेली मी 1 वाटी डाळ आहे, हरभरा डाळ, ती मी टाकलेली आहे. पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाकाची रेसिपी पारंपरिक पद्धतीने एकदम ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर इथं मी पहिल्यांदा डाळ शिजण्यासाठी 1 वाटी हरभरा डाळ मी पहिल्यांदा शिजण्यासाठी ठेवलेली आहे. तर ज्योतिबाच्या यात्रेला जाणं शक्य होत नाही किंवा दरवर्षी ज्योतिबाला जाणंही शक्य होत नाही. तर मी पंजाबमध्ये राहते, म्हणजे ज्या ताईंना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी सांगते. ज्यांना माहीत म्हणजे रेग्युलर व्हिडिओ माझे बघतात त्यांना तर माहीतच आहे. मग पंजाबमध्ये राहत असल्यामुळे आम्हाला दरवर्षी गावाला जाणंही शक्य होत नाही आहे किंवा यात्रेलाही जाणं शक्य होत नाही. त्याच्यामुळं मग आमचे कुलदैवत ज्योतिबा आहे. माहेरचं आणि सासरचं दोन्हीकडचंही आमचं कुलदैवत हे ज्योतिबाचं आहे. त्याच्यामुळं मग मी या चैत्र पौर्णिमे दिवशी मग मी पोळ्याचा स्वयंपाक वगैरे करून देवाला नैवेद्य वगैरे दाखवते. हे याच्या अगोदर मला माहीत नव्हतं, पण नंतर मी यूट्यूबवरती असंच काहीतरी बघत असताना मला ते म्हणजे वाचनात आलेलं माझ्या, की कुलदेवताला म्हणजे जाता नाही आलं तर आपण घरगुतीही पूजा करू शकतो. म्हणजे आपल्या मनातले भाव महत्त्वाचे असतात, ते आपल्या देवापर्यंत पोहोचणं महत्त्वाचे असते, श्रद्धा महत्त्वाची असते असं मी मानते. त्यामुळे मी गेल्या 3 वर्षापासून म्हणजे आमच्या ग्रामदेवताची यात्रा असो किंवा कुलदेवताची यात्रा असतो त्या दिवशी मी नैवेद्य करते. देवता म्हणजे माता आहे आमच्या गावामध्ये, अंबिका माता. तर त्या दिवशीही मी पुरणपोळीचा नैवेद्य करून मी इथंच पंजाबमध्येच आपलं माझ्या घरामध्येच मी नैवेद्य वगैरे दाखवते आणि तेच मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि आज हनुमान जयंती पण आहे. तर हनुमान जयंतीच्या पण माझ्या सर्व ताईंना, मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. तर तेच इथं मी आता डाळ आणि इकडे एका साईडला मी भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी आता तांदूळ घेणार आहे. तर एका साईडला मी आता तांदूळ शिजायला टाकणार आहे, म्हणजे भात शिजायला टाकणार आहे. तर बघू शकता डाळीलाही उकळी आलेली आहे आणि मी आता इकडच्या गॅसवरती ते ठेवून घेते. आणि तिकडं मी जे तांदूळ धुवून घेतलेले आहेत ते मी ठेवलेले आहेत आणि तिकडं त्या गॅसवरती मी तांदूळ शिजायला टाकलेले आहेत, म्हणजे भात शिजायला टाकलेला आहे. आणि इकडच्या गॅसवरती मी डाळ कमी गॅसवरती शिजवून घेणार आहे. आणि डाळ आणि भात शिजेपर्यंत इकडं मी पीठ पण घेतलेलं आहे. तर हा जो मी स्वयंपाक दाखवत आहे तो 4-5 माणसाला पुरेल इतका स्वयंपाक आहे. तर पोट भरून खाऊ शकतात 4-5 माणसं, त्या प्रमाणात मी दाखवत आहे. तर डाळीच्या प्रमाणातच मी इथं पीठ घेतलेलं आहे आणि ते पीठ मी मळून घेत आहे. तर काय वेळेला काय होतं बघा, आपलं पीठ लवचिक नसतं, तर त्याच्यामुळे आपल्या पोळ्या फुटतात कधी कधी. तर त्याच्यासाठी काय करायचं ती मी एक टिप्स देत आहे. तर माझं पीठ लवचिकच आहे, पण मी एक टिप्स देत आहे. याच्यासाठी मी इथं 1 चमचा साखर घेतलेली आहे. तरी 2 वाट्या कणिक आहे, त्याच्यासाठी मी 1 चमचा साखर घेतलेली आहे. आणि पाणी टाकून ना, थोडंसं पाणी टाकलेलं आहे, 2-3 चमचे मी ते टाकून थोडीशी साखर हाताने ना विरघळून घ्यायची. आणि त्याच्यामध्ये आपण पीठ मळून पूर्ण तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पीठ असं मर्दून घ्यायचं आहे त्या साखरेच्या ह्याच्यामुळे. मग त्याच्यामुळे कणिक ही लवचिक बनते आणि पोळ्या फुटत नाहीत. तुम्ही कशीही पोळी लाटा, अजिबात पोळी फुटत नाही. जर कणिक लवचिक नसेल ना, आपली पोळ्याला योग्य कणिक नसेल, तर आपण हे म्हणजे पीठ काही वेळेला नसतं व्यवस्थित, तर आपण अशी ही टिप्स तुम्ही वापरू शकता आणि या पद्धतीनं तुम्ही कणिक मळू शकता. तर इथे बघा तेल टाकूनही मी मर्दून घेतलेली आहे कणिक छान अशी आणि झालेली आहे माझी कणिक मळून आणि ती मी आता ठेवून दिलेली आहे. तर इकडे मी आता भात पण माझा शिजून झालेला आहे, तर मी ते भात आता काढून म्हणजे साईडला ठेवते आणि तिथंच मी गुळवणी बनवण्यासाठी ठेवत आहे. तर इकडे मी गूळ फोडण्याचा हाताने प्रयत्न करते. मी पाणी ठेवलेलं आहे गुळवणीसाठी, पण ते काय मला फुटत नाही गूळ. आणि नंतर मग मी बेलणं घेते आणि बेलण्याने गूळ फोडते.
म्हणजे असं पण मी टाकू शकत होते, पण थोडासा टाईम लागतो गूळ विरघळण्यासाठी. मग फोडून टाकला की तो पटकन विरघळला जातो. याच्यासाठी मी बेलण्यानं तो गूळ पहिल्यांदा फोडते आणि ते त्याच्या पाण्यामध्ये गुळवण्याच्या टाकते. आणि नंतर फुल गॅसवरतीच मी ठेवलेलं आहे ते. तोपर्यंत मी किचन कट्टा पण इकडं साफ वगैरे करून घेते. म्हणजे मधनं अधनं साफ केलं ना म्हणजे जास्त चिकट होत नाही आहे आणि आपल्याला स्वयंपाक करायलाही बरं वाटते. याच्यासाठी मी किचन कट्ट्यावर घाण होऊन देत नाही आहे. आणि इकडं गुळवणी जोपर्यंत होत आहे तोपर्यंत मी तिकडं पलीकडं भांडीही मी थोडीफार धुवून घेते. थोडीशीच होती माझी भांडी, ती मी धुवून घेतलेली आहे परात वगैरे. तर इकडं मी डाळ पण चेक करत आहे शिजली का नाही. तर डाळ अजून शिजली नव्हती, तर अजून मी झाकण ठेवून ठेवलेलं आहे. आणि गुळवणी होईपर्यंत लसूण खोबरं ते पण मी मसाल्याचं म्हणजे साहित्य मी करून घेते. तर पहिल्यांदा मी इथं लसूण सोलून घेत आहे आणि गुळवणी पण उकळत आहे. तर आता मी गॅस कमी केलेला आहे आणि कमी गॅसवरती छान असं गुळवणी उकळून घ्यायचं. म्हणजे थोडंसं आटू देणार आहे, म्हणजे घट्ट होतं थोडंसं गुळवणी, याच्यासाठी थोडं कमी गॅसवरती. आणि तोपर्यंत मी लसूण सोलून घेते. आणि अजून माझी डाळ शिजलेली नाही आहे तोपर्यंत म्हटलं, म्हणजे मसाला मी काढून ठेवलेला आहे आमटीसाठी. पण तोपर्यंत इकडं ज्योतिबारायांची पूजा करण्यासाठी मी इकडं म्हणजे टेबलच ठेवलेला आहे. माझ्याकडं पाट नाही आहे, तर टेबल पण जुनाच आहे खूप माझा. तर तो ठेवून मी तयारी करून घेतलेली आणि मिस्टरांना बोलवलेलं. मिस्टर माझे इथं पूजा करत आहेत. पहिल्यांदा ते पूजा करतात आणि नंतर मी फक्त पाया वगैरे पडते. तर इथं हार वगैरे घालून, म्हणजे माझ्याकडे ज्योतिबाचा फोटो होता आणि एक छोटीशी मूर्ती होती. ती पंचधातूची म्हणून आम्ही आणलेली. गेल्या वर्षी आम्ही गेलेलो गावाला, त्यावेळेला ज्योतिबाला गेलेलो त्यावेळेला पंचधातूची मूर्ती आहे असं म्हटलेले ते. पण ती मूर्ती आता ना खूप काळी होत आहे. तर मी त्याला घासून पण बघितलं, पण ते काही एवढी व्यवस्थित मला निघाली नाही आहे. तर ती पंचधातूची मूर्ती म्हणजे साफ करण्यासाठी काय वापरलं जातं, मला जर कोणाला माहीत असेल ना तर मला कमेंट करून सांगा. तर घेताना तर आम्हाला तो म्हणजे जिथं घेतलेली ना ज्योतिबाच्या डोंगरावरतीच घेतलेली आम्ही, तर ते बोललेले पंचधातूची आहे ही मूर्ती. पण ती मला वाटतं ती जास्तच काळी झालेली आहे. मी घासलेली पण आहे व्यवस्थित, लिंबाने वगैरे घासून बघितलं, पण ते काही निघालं नाही आहे. तर मी अभिषेक वगैरे मूर्तीला अगोदरच मी घालून घेतलेला दुधाने आणि पाण्याने. फक्त आता इथं मी पुसून वगैरे व्यवस्थित ती पूजा माझे मिस्टर करून घेत आहेत. बाकीचं सगळी मीच तयारी केलेली, फक्त ते पूजा वगैरे करत आहेत. तर इथे दवना वगैरे ते वाहत आहेत आणि गुलाल खोबरं साखर हे पण ते वाहत आहेत देवाला. तर अशा पद्धतीने मी इथं आमच्या घरामध्ये पूजा करते. म्हणजे म्हणजे जसं मला जमते तशीच मी करत आहे. का म्हणजे काही चुकलं असेल तरीही तुम्ही मला सांगा. त्यांची पूजा करून झालेली आहे. तर आता इथं ते नारळ देवाला फोडून घेत आहेत. तर ज्योतिबाच्या नावानं चांग बोलं म्हणत ते असं नारळ फोडतात आणि देवापाशी ठेवतात आणि म्हणजे साखरेचा नैवेद्य वगैरे दाखवतात आणि पाया पडतात. तर झालेले आहे त्यांची पूजा करून. नंतर आता मी पूजा करणार आहे. पण जशी त्यांनी केली तसंच गुलाल वगैरे लावून गुलाल खोबरं वाहते तिथं देवापाशी आणि पाया पडते आणि देवाकडून आशीर्वाद घेते. ते इथे जसं त्यांनी केलं त्याच पद्धतीने मीही करते. जर माझ्याकडून काही चुकलंही असेल तरीही मला सांगा, म्हणजे मी नंतर ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करेन. तर मला जसं जमतं तसंच मी केलेलं आहे इथं पूजा वगैरे. तर पूजा वगैरे झाल्यानंतर मी आता किचनमध्ये आलेली आहे आणि मी गॅस पण बंद केलेला आहे आणि माझी इथं डाळ शिजून झालेली आहे. तर ती डाळ आता, आणि इकडे मी आमटीसाठी लसूण खोबरं, ओलं खोबऱ्याची आमटी बनवणार आहे मी, आणि कोथिंबीर आणि जिरं. तर हे सर्व घेतलेलं आहे मी. तर खोबरं भाजून वगैरे काही घेतलेलं नाही, ओलं खोबरं आहे हे. जे आत्ता नारळ फोडला ते नाही, मी अगोदर नारळ 2 दिवस फोडलेलं त्याचं खोबरं आहे हे. आणि ते वाटून घेतलेलं आहे मी मिक्सरला. आणि इथं मी डाळीतलं ते येळवणी काढून घेत आहे. म्हणजे मी चाळणीमध्येच टाकलेलं आहे पुरणाच्या, म्हणजे त्यातलं पाणी पूर्णपणे नितळून जातं, त्याच्यासाठी मी चाळणीमध्ये टाकून आणि म्हणजे हे केलेलं आहे थोडंसं. आणि इथं मी आमटी बनवून घेत आहे. तर इथं मी कढाई ठेवलेली आहे आणि कढाईमध्ये थोडंसं तेलही टाकलेलं आहे. आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आता मी जिरं टाकलेलं अगोदर थोडंसं आणि थोडंसं कढीपत्ता टाकलेला. तर कढीपत्ता आणि जिरं तडतडलं मग लसूण खोबरं कोथिंबीरीचं वाटण टाकून घेतलेलं आहे मी आणि ते तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे वाटण आपल्याला. तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचं. मीठ टाकल्यामुळं म्हणजे खाली लागत नाही. तर थोडं जास्तच टाकलेलं आहे मी मीठ. नंतर मी मीठ टाकणार नाही आहे, थोडंसं कमी टाकणार आहे, म्हणजे टाकणार आहे पण थोडंसंच टाकणार आहे. तर आत्ताच मी जास्त टाकलेलं आहे. तर ते तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे मी. आणि त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे. तर हळद पण मी थोडीशीच टाकलेली आहे आणि अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे मी. तर मी घरी बनवलेली ही धना पावडर आहे. आणि इथं मी 1/4 चमचा
काळं तिखट टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे। तर कश्मीरी लाल मिरची पावडरमुळे आमटीला छान रंग येतो, त्याच्यासाठी मी टाकलेला आहे। आणि हा मसालाही थोडासा भाजून घ्यायचा आहे फुल गॅसवरती, छान असं थोडंसं भाजून घ्यायचं। आणि त्याच्यामध्ये आता मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि तेच पाणी मी त्या मसाल्यामध्ये टाकलेलं आहे। तर याच्यामुळे आमटी घट्ट पण बनते आणि चवीला पण छान लागते, याच्यासाठी मी ते पाणी टाकून मसाला भाजायचा, मग आमटीला चव छान येते। तर इथे बघा मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता मी कमी गॅसवरती ना 7-8 मिनटं तरी हा मसाला तेल सुटेपर्यंत भाजून दिलेला आहे। तर बघू शकता इथं तेल सुटलेलं आहे मसाल्याला आणि त्याच्यामध्ये मी आता जे येळवणी आपण काढून ठेवलेलं ना ते टाकून घेतलेलं आहे। तर येळवणी माझं घट्टच होतं थोडंसं, त्याच्यामुळे मी डाळ वगैरे काय असं चुरून टाकलेलं नाही आहे। जर घट्ट नसेल तर थोडीशी डाळ चुरून टाकायची त्याच्यामध्ये। तर अजून पण थोडंसं मी पाणी गरम करून त्याच्यामध्ये ओतलेलं आहे आमटीमध्ये आणि थोडंसंच मीठ टाकलेलं आहे, कारण पहिलं मी थोडंसं मीठ जास्त टाकलेलं, त्या हिशोबातच मी आता मीठ टाकून घेतलेलं आहे। तर आत्ता जरी कलर असा दिसत असेल तर आमटीला एकदम छान रंग पण येतो आणि आमटी चवीला खरंच खूप छान झालेली। तर इथं बघू शकता आमटी उकळायला लागलेली आहे। आता ना थोडंसं मिक्स करून आता गॅस कमी करायचा आणि 10 मिनटासाठी तरी थोडीशी आटून द्यायची आमटी ती कमी गॅसवरती, मग चव छान लागते। तर कमी गॅसवरती मी ठेवून दिलेली आहे। तर आतापर्यंत तुम्ही बघितलं मी पूजा पण करून घेतलेली आहे, अर्ध्यापर्यंत माझा पोळ्यांचा स्वयंपाक पण झालेला आहे। तर फक्त आता पुरण परतून घ्यायचं आहे आणि फक्त पोळ्या लाटायच्या राहिलेल्या आहेत, बाकी सगळं माझं कामं आवरलेली आहेत। सकाळची पण कामं मी सगळी केलेली अगोदरच। आणि आता पण एक प्रॉब्लेम झालेला आहे की माझा गुळ संपलेला आहे आता, कारण गुळवण्यापुरताच गुळ होता तेवढा मी वापरला आणि माझ्या मिस्टरांना म्हटलं गुळ घेऊन या, पण ते बोलले नाही, कारण अगोदरच त्यांनी सामान आणून दिलेलं, कालच म्हणजे मला सगळं सामान आणून दिलं, पण त्याच्यात मी गुळ सांगायचं राहिलं, कारण जास्त करून ते सामान आणायला जात नाहीत, कधी तरच जातात एखाद्या वेळेस। ते तर काल गेलेले सामान आणायला, कारण जास्त होतं थोडंसं सामान, मग मला ते आणायला एकटीला जमलं नसतं म्हणून ते गेले। बोललं पर्ची का बनवून दे, मी घेऊन येतो। मी पर्ची बनवून दिली, पण त्याच्यात फक्त गुळ सांगायचं विसरून गेले आणि जेवढा शिल्लक होता गुळ तो मी वापरलेला सकाळी गुळवण्याला। आणि आता मला पुरण परतायचं आहे पण गुळ संपलेला आहे। तर मी म्हटलं मला गुळ आणून द्या, तर बोलतायत तुझी चुकी आहे, तू काल जर लिहून दिला असतंस तर मी आणला असता, तू काल लिहून दिला नाही, त्याच्यामुळे आता तू जा आणि गुळ घेऊन ये आणि नंतर पुरण परत। तुला पण कळलं पाहिजे, सारखं सारखं मला एक एक वस्तू सांगितलेली नाही आवडत असं बोलतात ते, म्हणजे तुला पण कळलं पाहिजे थोडंसं, चुकी तुझी आहे तर तुझी तूच जा आणि तुझी तूच घेऊन ये। तर आता मला जावं लागणार आहे, आता मी खाली जाते, अगोदर गुळ घेऊन येते आणि नंतर मग पुरण परतते, कारण ह्यांचं तसं असतं। ते जर सामान आणलं, जर आपण पर्चीत एखादी वस्तू लिहायची विसरली ना तर ती वस्तू ते परत आणून देत नाहीत, ते स्वतः जाऊन घेऊन यायला लागते, ते त्याशिवाय कळत नाही बोलतात। मग नंतर चूक करणार नाही, व्यवस्थित सामान लिहिणार आणि नंतर व्यवस्थित सामान आणणार, असं असतं। छोट्या मोठ्या चुका माप नसतात आमच्याकडे, मोठ्या पण माप नसतात आणि छोट्या मोठ्या पण माप नसतात, बाकी स्वभाव सगळा चांगला आहे, फक्त चुकी केली की शिक्षा थोडीफार तरी भेटते, हे आहे। तर आता जाते आणि घेऊन येते। तर मी गूळ घेऊन आलेले आहे, कारण खाली बाजारातच आहे माझं घर, त्याच्यामुळे जास्त टाईम लागला नाही। मी कमी गॅसवर आमटी तशीच ठेवून गेलेली आणि त्याच्यामध्ये आता थोडासा मी गुळाचा खडा टाकलेला आहे, आमटी शिजून झालेली आहे तर थोडासा गूळ टाकायचा, त्यानं म्हणजे थोडंसं गोड अशी छान चव येते, त्याच्यासाठी मी गूळ टाकलेला आहे। आणि आमटी पण झालेली आहे माझी तयार आणि आता मी इकडं पुरण परतायला घेत आहे। तर इकडं मी ते जी डाळ आपली पाणी नितळून झालेलं आहे, म्हणजे शिजवलेली डाळ, ती मी आता एका साईडला टाकलेली आहे पातेल्यामध्ये, ज्यात मी म्हणजे डाळ शिजवून घेतलेली त्याच पातेल्यामध्ये मी आता पुरण परतून घेणार आहे। तर थोडंसं ग्लासनं ना ते मी असं म्हणजे खसलून घेत आहे, आमच्याकडे खसलनं बोलतात याला, आता बाकी म्हणजे ज्याच्या त्याच्या भागाच्या अनुसार भाषेचा फरक असेल, तर ते थोडंसं मी खसलून घेतलं आणि नंतर मी आता ते ग्लासनं घेतलेलं खसलून, मग ग्लास साईडला केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी म्हणजे हे गूळ टाकणार आहे। तर मी गूळ पावडर आणलेली आहे, गूळ नाही आणलेला मी, गूळ पावडर आणलेली आहे। तर गूळ पावडर सोपी पडते, त्याच्यामुळं मग मी गूळ पावडर आणलेली आहे। तर जेवढं मी म्हणजे डाळ घेतलेली ज्या वाटीनं त्याच वाटीनं मी गूळ पावडर 1 वाटी घेतलेली आहे आणि ती मी टाकलेली आहे। तर 1 वाटी डाळ घेतलेली, त्यामुळं मी 1 वाटीच गूळ पावडर पण टाकलेली आहे त्याच्यामध्ये आणि ते टाकून आता छान असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्णला चटका देऊन घ्यायचा आहे। तर छान होतं, म्हणजे असं परतल्यामुळं ना पोळ्या छान होतात आणि चवीलाही छान लागतात। तर पहिल्यांदा ते पातळ दिसतं, पण नंतर ते घट्ट येतं, आपण परतत राहिलं ना थोड्या वेळ की ते सगळं असं घट्ट येतं नंतर थोड्या वेळाने। तर बघू शकता आता ते घट्ट आलेलं आहे, तर किती फरक जाणवत असेल तुम्हाला, ते पूर्णपणे म्हणजे जे पातळ झालेलं ते आटून आलेलं आहे सगळं आणि अशा पद्धतीनं आता आपलं
पुरण तयार झालेलं आहे, म्हणजे अजून पुरण वाटायचं आहे, तर वाटण्यायोग्य पुरण तयार झालेलं आहे. तर मी ते आता चाळणीमध्येच काढून घेतलेलं आहे आणि आता ते थंड करून घ्यायचं थोडंसं, कारण अजून खूप गरम आहे. थोडंसं थंड झालं की मग मी ते वाटायला घेतलेलं आहे इथं. तर पुरणाच्या चाळणीनंच मी पुरण वाटते इथं, पाटा वगैरे काही नाही आहे माझ्याकडं. आणि तर इथे बघा पुरण वाटून झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी आता इलायची पावडर टाकलेली आहे आणि इलायची पावडर टाकून ते थोडंसं मिक्स करून घ्यायचं. तर बघा तयार झालेलं आहे पुरण. आणि आता इथं मी पोळ्या लाटायला घेतलेले आहेत. तवा ठेवलेला आहे एका साईडला आणि एका साईडला मी पोळपाटाला कापड याच्यासाठी बांधून घ्यायचं की मग पीठ जास्त लागत नाही पोळ्याला आपल्या. त्याच्यासाठी थोडंसं म्हणजे पोळपाटाला कापड बांधलं की छान पोळ्या पण लाटायला व्यवस्थित येतात आणि पीठ पण जास्त लागत नाही आहे पोळ्यावरती. त्याच्यासाठी पोळपाटाला मी एक रुमाल बांधून घेतलेला आहे आणि एक अशी वाटी करून त्याच्यामध्ये मी पुरण भरून घेतलेलं आहे. तर म्हणजे मी ना लग्न झाल्यानंतरच परफेक्ट पोळ्या वगैरे बनवायला शिकलेले आहे. लग्नाच्या अगोदर काय मी जास्त पोळ्या वगैरे बनवत नव्हते, मम्मीच बनवायची जास्त करून. भात आमटी वगैरे मी बनवायची, पण पोळ्या वगैरे मी जास्त लाटत नव्हते. पण लग्न झाल्यानंतर मग मी शिकले, पंजाबला आल्यानंतरच. म्हणजे पंजाबला आल्यानंतर मला बनवायला लागल्या ना एकटीला, मग त्याच्यामुळं मग मी शिकले. आता मला जमतात व्यवस्थित, तरी पण मी एवढी पण सुगरण नाही, पण मला आता जमतात पोळ्या लाटायला. तर बघा हलक्या हातानं पोळी लाटून घ्यायची आहे. तुम्हाला जरी पटपट दिसत असलं तरी ती मी पोळी हलक्या हाताने लाटलेली आहे. तर हलक्या हाताने पोळी व्यवस्थित लाटता येते, जर दाबून लाटली तर मग ती व्यवस्थित लाटता येत नाही. तर झालेली आहे माझी इथं पोळी लाटून आणि ती आता मी तव्यामध्ये टाकलेली आहे. साईड पचली पोळीची की ती पलटी करून घ्यायची. तर पहिल्यांदा हातानं पलटायची, जर आपण उलतान घातलं ना की मग ते फुटतं काय वेळेला. त्याच्यामुळं पहिल्यांदा पोळी म्हणजे पलटताना पहिल्यांदा हाताने पलटायची. आणि आता मी त्याला उलताण्याने तेल लावून घेत आहे. तर पहिली पोळी आहे माझी, जास्त फुगत नाही पहिली पोळीचा थोडासा होतो माझा प्रॉब्लेम, म्हणजे एवढी पण जास्त फुगत नाही. तर बघू शकता तरी पण फुगली थोडीफार, पण एवढी पण नाही फुगलेली. तर ती आता मी तेल लावून दोन्ही साईडनं व्यवस्थित अशी भाजून घेत आहे. म्हणजे काठ वगैरे व्यवस्थित त्याचं भाजून घ्यायचं. दुमडून भाजलं की मग काठ वगैरे व्यवस्थित भाजलं जातात. तर बघू शकता इथं आता माझी पोळी ही म्हणजे भाजून झालेलीच आहे आणि आता ती मी काढून घेणार आहे. तर बघा दुसरी पण मी एक पोळी लाटून दाखवते तुम्हाला. तर सगळ्या पोळ्या काय मी लाटून दाखवत नाही आहे, मी थोड्याशाच लाटून दाखवते तुम्हाला. बाकीच्या पोळ्या कारण मी जास्त जर मग लाटताना दाखवलं तर मग माझा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि कॅमेरा लावलं ना की स्वयंपाक करायला पण थोडासा उशीर होतो. त्याच्यामुळं मग मी पूर्ण टाईम काही कॅमेरा लावून ठेवत नाही. मी 2-3 पोळ्याच फक्त म्हणजे बनवताना तुम्हाला दाखवते आणि बाकीच्या पोळ्या मी पटपट अशा लाटून घेते. पण जास्त काही मी पोळ्या बनवलेल्या नाहीत, कारण सकाळ म्हणजे संध्याकाळचा पण स्वयंपाक आहे, 2 टायमाचा स्वयंपाक मी करत आहे. म्हणूनच मी म्हटलं 4-5 माणसाला हा स्वयंपाक पूर्ण म्हणजे याप्रमाणे जर केला ना तुम्ही स्वयंपाक, तर हा 5 माणसं आरामात जेवू शकतात, एवढा हा स्वयंपाक आहे. तर इथे बघा दुसरी पण पोळी माझी लाटून झालेली आहे. तर हलक्या हाताने लाटायची पोळी, मग व्यवस्थित लाटता येते. तर बघू शकता आता ती मी तव्यावर टाकलेली आहे आणि ही पोळी पण मी जशी पहिली पोळी भाजली त्याच पद्धतीनं ही पोळी भाजून घेणार आहे. याच पद्धतीने मी सगळ्या पोळ्या बनवून घेते. तर बघू शकता किती छान माझ्या पोळ्या, सगळ्याच पोळ्या माझ्या व्यवस्थित फुगतात आणि छान बनतो माझा पुरणपोळीचा स्वयंपाक. तर माझा जर आजचा पुरणपोळीचा स्वयंपाक तुम्हाला आवडला असेल तर जे मी तुम्हाला टिप्स वगैरे सांगितली आहे म्हणजे कणिक मळतानाची वगैरे, तर परफेक्ट प्रमाणानुसार हा पुरणपोळीचा स्वयंपाक मी तुम्हाला दाखवलेला आहे. जर तुम्हाला आवडला तर ही पद्धत तुम्ही माझी फॉलो करू शकता किंवा बनवू शकता. म्हणजे ज्यांना बनवता येत नाही त्यांच्यासाठी सांगते, कारण सगळ्यांचंच असं नसतं की सगळ्यांनाच बनवता येतं वगैरे. काहींना नाही जमत बनवता आणि काहींना खूप छान माझ्यापेक्षाही छान बनवता येत असेल. तर बघा झालेलं आहे इथं सगळं तयार. बघू शकता इथं पुरणपोळ्या पण संपूर्ण तयार झालेल्या आहेत.
ही आहे आमटी, ही आहे गुळवणी, इकडे आहे भात आणि हे थोडंसं तळलेलं. पूर्ण स्वयंपाक तयार आहे. आता मी नैवेद्याचं ताट पहिल्यांदा बनवून घेते. तर इथे बघा मी 2 पोळ्या म्हणजे घेतलेल्या आहेत 2 प्लेटमध्ये. तर एक मी इथं घरात म्हणजे जे ज्योतिबा रायांची पूजा केलेली आहे आणि घरातल्या देवासाठी, आणि एक मी दुकानात देणार आहे खाली. तर खाली दुकानातही देव आहेत. तर मी काय असं खास बनवलं तर दुकानात वगैरे देते नैवेद्य. रोज मी घरातच दाखवते, दुकानात नाही दाखवत. पण असं पुरणपोळी वगैरे काय असं चांगला स्वयंपाक केला तर मग खाली दुकानातही मी देते. आणि रोजचा जो नैवेद्य असतो तो फक्त मी घरातल्याच देवांना दाखवते. सगळे पदार्थ प्लेटमध्ये घालून माझे झालेले आहेत, जेवढे बनवलेले आहेत तेवढे. आणि आता मी नैवेद्य दाखवून घेते. तर इथं माझ्या घरातल्या देवांना आणि ज्योतिबारायांना इथं मी नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. आणि एक प्लेट मी दुकानामध्ये दिलेले आहे माझ्या मिस्टरांकडे, ते खाली देवाला दाखवतील दुकानात. अशा पद्धतीने मी नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. तर पूर्ण स्वयंपाक हा तयार झालेला आहे. आणि आता दुपारी मिस्टर आल्यानंतर मग जेवण करणार. तोपर्यंत तर आता आराम आहे. मग थोडंसं पंख्याच्या हवेला जाऊन बसते, कारण किचनमध्ये जर स्वयंपाक करताना पंखा चालू करता येत नाही, त्यामुळे खूप गरम लागतं. आणि वातावरण पण आज खूप पावसाचं झालेलं आहे, म्हणजे पावसाचंच वातावरण झालेलं आहे. इकडे सगळीकडे आभाळ वगैरे आलेला आहे. थोडा थोडा पाऊस काही जास्त नाही, थोडाच येतोय, पण आभाळ आलेला आहे. त्याच्यामुळं घरामध्ये गरमी जास्तच लागत आहे. तर माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन ज्या ताई पाहत असतील त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता भेटूया दुपारी जेवताना. तर 2च्या पुढचं टायमिंग असेल, तर 2च्या पुढे माझे मिस्टर जेवायला आलेले इथे. आणि मी आता इथं आमच्या दोघांसाठी पण ताट वाढून घेत आहे. तर मी पोळ्या, चिप्स वगैरे जे तळलेलं ते ठेवलेलं आहे. आणि आता मी गुळवणी आणि आमटी वगैरे भात वगैरे वाढून घेणार आहे. तर या सर्वजण जेवायला. आणि म्हणजे मी आता काही म्हणजे जेवताना वगैरे काही मी दाखवणार नाही आहे, कारण माझे मिस्टर थोडेसे म्हणजे लाजतात, म्हणतात कशाला जेवताना वगैरे दाखवायचं. त्याच्यासाठी मी जेवतानाचा व्हिडिओ शूट मी घेत नाही आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर इथं माझी प्लेट पूर्णपणे अशी वाढून झालेली आहे. तर पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांना जेवायला बोलवत आहे. तर या सर्वजण जेवायला. माझा जर आजचा व्हिडिओ तुम्हाला पुरणपोळीच्या पारंपरिक पद्धतीने मी ही पुरणपोळी दाखवलेली आहे, आणि जशी मला येत होती माझ्या पद्धतीची समजा तुम्ही ही पुरणपोळीचा स्वयंपाक, तर पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाकाची रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. आणि जर आपल्याला देवाला वगैरे आपल्या कुलदैवताला जाता नाही आलं तर कशा पद्धतीनं घरच्या घरी आपण पूजा करू शकतो हेही मी तुम्हाला माझ्या व्हिडिओद्वारे दाखवलेलं आहे. म्हणजे जे कोणी लांब वगैरे राहतात ना, म्हणजे आपल्या महाराष्ट्रापासून बाहेर राहतात दुसऱ्या राज्यांमध्ये, तर या पद्धतीने हे ते करू शकतात. धन्यवाद.